पाणी सकाळी उठल्यापासून पाण्याला आपल्याला सुरुवात होते ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला पाणी लागत असतं। शासनाने पाण्यासाठी कित्येक उपाययोजना काढलेल्या आहेत, पण आजही खेडोपाड्यातल्या लोकांना, खास करून महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे। आपण बघायला गेलं तर जव्हार सारख्या भागामध्ये सुद्धा पाण्याची वणवण आहे, तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा, पालघर जिल्हा होऊन सुद्धा पालघरमधल्या महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। आपण मासवण या गावामध्ये आलेलो आहोत। आजही मासवण गावातल्या महिला पाण्यासाठी मेलो गाव फिरत असतात, पाण्यासाठी भटकंती करत असतात, पण त्यांना पाणी मिळत नाही। मासवणची नदी ही 5 किलोमीटरवर अंतरावर असून सुद्धा, अर्धा किलोमीटरवर असून सुद्धा ह्या गावाला पाणी मिळत नाही आणि मासवणचंच पाणी वसई विहार या ठिकाणी नेलं जातं। म्हणजेच एकंदरीत ग्रामस्थांचं हक्काचं पाणी ते त्यांना मिळत नाही। गेल्या 15 ते 18 वर्षापासून पाण्यासाठी येथील लोक संघर्ष करत आहेत। त्यांना विचारूया का काय आहेत तुमच्या मागण्या आणि त्या पूर्ण का होत नाहीत। काय बोलणार मावशी, पाण्यासाठी काय? पाण्यासाठी तेच ना मी सांगतो का आम्हाला मासवणचा एवढा पाणी जवळ असून तरी आम्हाला पाणी नाही। विरार वसई तिकडे पाणी गेला नाही, इकडे एवढे वर्ष झाले तरी आम्हाला पाण्याचं सोय नाही। किती वर्ष झाली? किती 18-20 वर्ष झाले असतील। आणि पाणी भरायला कुठे जातात तुम्ही? त्या विहिरीवर जातो, मे महिन्यात पाणी आटून जातो। ते लोकांची विहीर आहे तिथे, ती आपल्याला मालकीची विहीर देणार आहेत का? नाही देणार। ही कंपनीला आम्ही कुठे जाणार? ते एवढं एक बोरिंग आहे तिथे, आम्ही पाण्याला जातो, तिथे किती गर्दी, अख्खे गावाचे माणसे एक नळावर पाणी भरतात। कपडे धुवा आम्ही नदीवर जातो, अजूनही नदीवर जातो अजून आम्ही गेले म्हातारे झाले आता तरी आम्हाला पाणी नाही। आता पाणी येईल, आता पाणी येईल, तरी पाणी नाही येते। आणि काय बोलणार, हे खोदलंय त्याच्याबद्दल काय? ते खोदल्याबरोबर ते पाईप 3 फूट पाणी पाईप जायलाच पाहिजेत ना, तेव्हाच ना तो पाणी आपलं नात्या जर गाडी गेली काय गेली ते फुटला गेल्यावर कोण करून देणार आहे? कोण करून देणार? म्हणजे ते फक्त त्यांना काम करून निघून जायचं, ते निघून जायचे आहे। त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं, आम्हालाच बघायला लागेल ना गावात। 1 महिना पाण्याला पाणी गेला मग कोण देणार आपल्याला पाणी? नाही देणार ना। ती माणसं तर त्यांना तुम्ही बोलले तर काय बोलतात? त्यांना काय ते कोणतरवाले येतात, ते माणसं काम करून जातात, त्या सांग आम्हाला ते काय ना, जेवढे सांगतात तेवढं आम्ही करून देतो। आम्ही स्वतःहून आम्ही तिकडे तर आम्ही पाईप ना आम्हाला घरात जायला स्वतःहून आम्ही पाईप खोदल्यात। तुम्ही खोदलेले? हा सांगते एवढाच सांगते, इथून तिकडे सांगते तुम्ही खणायचं। म्हणजे तुम्हाला घरपर्यंत नळ नाही दिले? नाही। तो बघा, यो बघा माल कसा टाकलाय। आता झाडू मारला का हे खडे निघून जातात, हे खडे निघून जातात। हा बघा माल कसा टाकलाय त्यांनी, चांगला टाकायचं ना। आम्हाला रस्ता दिला हे मधून पाहिजे होता काही द्यायला। ही नळ योजना आहे ती कोणत्या शासनाकडून, म्हणजे कोणत्या योजनेकडून तुम्हाला मिळाली आहे आणि कधीपासून आहे? काय बोलणार? आता 2025 चालू झालेलं आहे, केव्हापासून योजना आली होती? ही योजना 2019 पासून म्हणजे सुरू झालेली आहे। राष्ट्रीय पेयजल योजना आहे, त्याचा निधी पण आहे त्या 5 करोड 86 लाख आहे। तसेच नंतर माननीय पंतप्रधान त्यांची महत्त्वाकांक्षी योजना जलजीवन मिशन, 2 योजना आहेत ह्या एकूण। त्याचा निधी आहे 4 करोड 52 लाख असा निधी आहे। तर ही योजना अशी एकूण म्हणजे 14 करोड रुपयाची योजना आहे, पण अजूनपर्यंत मासवण गाव आणि ही 5 गावं आहेत ती पाण्यापासून वंचित आहेत। आमच्या महिलांना हे महिला ह्या आमच्या गावातील मोलमजुरी करतात, काही कंपनीमध्ये जातात आणि त्या आल्यानंतर त्यांना हे पाणी वगैरे भरावं लागतं। खूप खेदाची गोष्ट आहे। तर ही योजना 2019 पासून सुरू आहे, त्याची वर्क ऑर्डर निघालेली 2021, आता 2025 चालू आहे, तरी पण एवढी वर्ष झाली पाण्यापासून ही गावं वंचितच आहेत। आणि निकृष्ट दर्जाची ही योजना आहे। पाईपलाईन पण कसं पूर्ण एक वीत पण खणलेलं नाही, काही ठिकाणी खणलेलं आहे व्यवस्थित, पण काही ठिकाणी किती फूट खणायला पाहिजे होती? 3 फूट पाहिजे होती खणायला, पण ती तशी झालेली नाही। काही ठिकाणी आहे, पण काही ठिकाणी ज्या भागामध्ये कोणी येणार नाही असा भाग आहे, ज्या महिला बोलणार नाही, त्या ठिकाणी फक्त एका विहीतच एवढंच खणलेलं आहे। आणि काल पाहणी केल्यानंतर तुम्ही बोलत का आता 3 फूट खणलेलं आहे का? हां, म्हणजे काही ठिकाणी कमी आणि काही ठिकाणी जास्त? हां, काल म्हणजे आपले हे कार्यकारी अभियंता आलेले होते पाहणी करण्यासाठी, तर त्यांना आम्ही विचारलं की
ही योजना म्हणजे आता कितीपर्यंत ते याची देखभाल जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कितीपर्यंत देखभाल करू शकेल, तर ते बोलले का 3 महिने फक्त. आता ही योजना आहे 2019पासून, परंतु फक्त त्याचा देखभाल दुरुस्ती करण्याचा कालावधी त्यांचा फक्त 3 महिने आहे का? आम्हाला शासनाला हे विचारायचं आहे. आणि पत्रकानुसार पूर्ण 1 वर्ष त्यांनी देखभाल दुरुस्ती करायला पाहिजे होती, पण तसं नाही. त्याने आम्हाला चुकीची माहिती दिली. पाध्ये सर म्हणून आलेले ते पाहणी करण्यासाठी. काही टेक्निकल माणूस नाही, काही प्लंबिंगचं काम नाही केलं मग असाच वाड्यातला साधा मजूर माणूस त्यांनी काम केलेलं आहे. हे बघा ना कसं. आणि हे माहिती आहे का, हे लोकांनी नेलेलं आहे खणून, त्यांनी तिथपर्यंत पण नेऊन दिलं. घरपोच नेऊन द्यायचं आहे ना हे. त्यांनी स्वतः घरपोच म्हणजे तिथे डायरेक्ट नळ लावतात. आपल्या इकडे घोसाड्याला नळ लावलेलं डायरेक्ट नळ लावून हे असेच मॅडम नुसते पाईप, आता पुढे आपण बघूया, नुसते पाईप असे काढलेले आहे असं करून टाकलं. आणि काही टेक्निकल माणूस नाही, काहीच नाही, साधा मजुरी करणारा माणूस त्यांनी इथे काय करायचे, कामाला जायचे आणि रात्री हे खणायचे ते बिचारे. आणि त्यांनी पालघर जिल्हा परिषदेच्या इथे माजी सदस्य सचिन पिंपळे हे सोमवारपासून बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. म्हणजे गावामध्ये पाणी नाहीये म्हणून त्यांनी उपोषण सुरू केलं आहे. म्हणजे उपोषण करणार तेव्हाच मागण्या पूर्ण होणार का आणि तेव्हाच गावामध्ये पाणी येणार का, त्याबद्दल काय बोलणार तुम्ही? माननीय जिल्हा पंचायत समिती माजी सदस्य सचिन पिंपळे यांनी वारंवार ह्या पूर्ण योजनेची माहिती म्हणजे डिटेल जेव्हापासून ही योजना सुरू झाली, ती मंजूर झाली तेव्हापासूनचा पाठपुरावा करून प्रत्येकशी ऑफिस सांगा, फॉरेस्ट सांगा किंवा इतर प्रत्येक पाणीपुरवठ्याच्या अभियंत्यांना कार्यकर्त्यांना भेटून ती योजनेची पूर्ण माहिती वगैरे घेत होते. तरी पण हे करत असताना आता जर ती योजना सुरू झाल्यानंतर परत ते बरीचशी माहिती वगैरे मागवतात, त्या कामाची पाहणी वगैरे करतात. परंतु ह्या योजनेत एकंदर मला असं कळतं आहे की अधिकारी लोक हे कॉन्ट्रॅक्टदाराच्या पाठीशी राहून त्यांना काही सांगतात ना की हे अधिकारी वगैरे गेंड्याच्या कातडीचे असतात, त्यांना काहीही सांगितले तरी त्या पुढे ते गरीब काही बोलला तरी पण त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना वरचा सपोर्ट असतो, पालकमंत्री किंवा इतर लोकांचा सपोर्ट असतो म्हणून ते अजिबात घाबरत नाहीत. परंतु आता सचिन पिंपळे उपोषणाला बसलेत त्यावेळेला सर्व त्यांना आमदार काही सदस्य वगैरे येऊन भेटतात आणि नुसतं येऊन हे करतात की अधिकारी आश्वासन देतात आम्ही करू, अधिकारी वर्ग येऊन करू, परंतु काम उपोषण मागे घ्यायला बोलतात की तुम्ही हे करा. आम्ही परवा ते पाध्ये साहेब आले पाणीपुरवठा, ते बोलतात की आम्ही 15 दिवसात पाटीलपाड्यात पाणी चालू करून देतो. म्हणजे गेल्या 15 ते 18 वर्षामध्ये पाणी देऊ शकले नाही. 15 दिवसात कसे देऊ शकतील? अजून तर पाईपलाईन खोदायची, टाकीचं काम आहे मेन, तिथूनची जिथून फिल्टर पाणी येणार आहे तिथूनची पाईपलाईन खोदायची आणि हे सांगतात की आम्ही तुम्हाला 15 दिवसात पाणी हे करू. काही करून त्यांना उपोषण मोडायचं आहे, मोडीत काढायचं आहे म्हणजे हे लोक शांत बसतील. परंतु आम्ही सचिन पिंपळे जे उपोषणाला बसलं आहे त्यांच्या पाठिंब्यासाठी पूर्ण इथले 5 गावाची लोक. तुमच्या मासवणमधली कोणकोणती 5 गावं आहेत का ती अजूनही पाण्यापासून वंचित आहेत? त्याच्यात मासवण, वांदिवली, काटाळे, लवरे, निहे आणि गोवाडा. म्हणजे अजून तुम्हाला पाण्यासाठी अजून एवढे वर्ष झाले पाणी आलेलंच नाही. त्याच्यासाठी काय होतं, हे सर्व ग्रामपंचायतला वेटीस धरते, परंतु ग्रामपंचायतचं काहीच नाही ना. ही पेयजल योजना ही केंद्र शासनाची आहे, तिथून आले नाहीच. परंतु तिथे प्रेशर आणून त्या सरपंचांना वेळेवरती हात पंप बोरिंग असतो ना त्याच्यात मोटार टाकून पाण्याची टाकी पाणी सोडायला लावतात, प्रेशर आणून आणि दाखवतात की आम्ही बघा हे बघा पाणी योजना चालू केली. अरे बापरे. आणि ते कमी होतं. तुम्हाला काय वाटतं, सचिन पिंपळे उपोषणाला बसलेले आहे, तुमच्या गावामध्ये खरंच पाणी येईल का? वाटतं येईल असं. येईलच म्हणजे उपोषणाला ठामच आहेत तुम्ही? ठाम आहेत. त्यांनी हे केलंय की आम्ही उपोषण काही झालं तरी माझं काय बरोबर. कोणाचा सपोर्ट आहे त्या कोणाला? सचिन पिंपळे यांना लोकांचा, ग्रामस्थांचा. कोण आहेत का म्हणजे आता? मासवण संघर्ष समिती आहे, आदिवासी एकता परिषद, भूमिसेना, आदिवासी युवा संघटना आहे आणि पूर्णतः मासवण निहा नागझिरा रोडची संघर्ष समिती आहे ती त्यांच्या पाठीशी आहे.
जर पुढे जायचं झालं म्हणजे जर पालघरमध्ये झालं नाही तर तुम्ही पुढे जाऊन मोठे आंदोलन करू शकता मोठं का? आंदोलन करू शकतो आम्ही. आणि जर आमच्या म्हणजे आम्हाला हे करण्यासाठी निवेदन घेण्यासाठी आमदार वगैरे आले नाही तर याच्या पुढे आम्ही गावात त्यांना बंदी करू. एवढ्या वर्ष झाली तुम्हाला म्हणजे पाणी येत नव्हतं, तुम्ही पाठपुरावा केला होता का किंवा कोणाला असं लेटर वगैरे दिलं होतं का? भरपूर वर्षापासून पाठपुरावा करतात. जेव्हा वसई विरारला ही पाईपलाईन चालू केली त्यावेळेला कितीतरी भूमिसेन आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून उपोषणं केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही आता ही मोठी पाईपलाईन आहे, ही पूर्ण तिथून तुम्हाला मासवणवरून लगेच कनेक्शन देऊ शकत नाही. आम्ही हे पाणी दुकटनला फिल्टर हे आहे मोठं टाकी आहे ना तिथे घेऊन जातो आणि मग तुम्हाला तिथून पिण्याचं एक पाणी प्रकारे तुमची फिल्टर फसवणूक केली, पूर्णतः फसवणूक केली आमची. आता म्हणजे ह्या कामाला वगैरे आमचा विरोध नाही मिळत, पण जे काय काम कराल ते व्यवस्थित काम टिकल्या पाहिजे. आता जी पाईपलाईन वगैरे खोललं आहे किंवा कनेक्शन देण्याचं काम चालू आहे ते आपण सर्वांनी बघितलं, समोरच आपल्याला दिसतं आहे की अर्धा फूट पण नाही पाईप खोदून त्याला कनेक्शन केलेलं आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. तशीच मेन लाईन वगैरे गेलं आहे ते PWDच्या ह्याच्या रोडच्या साईडला गेले, तिथे JCPने पूर्णतः पाईप खोदलेले आहेत. हे लोक वेळोवेळी निदर्शनास आणून देतात, परंतु काही पाणीपुरवठा अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टदार काही ऐकत नाही. मासवण कोळीपाडा येथील टाकी ही तिरकी दिसते, हे लोक त्यांना हे करून देतात, पटवून देतात की हे बघा तुम्ही टाकी ही तिरकी आहे, तरी पण ते काही ऐकायला तयार टाकी नाही. बरोबर बांधली आहे का? पण नाही ना, तिरकी दिसतेच तिरकी. दिसते. त्याचं फाउंडेशन पण हे आहे निकृष्ट दर्जाचं आहे आणि ते काम करत असताना एक भाग कोसळलेला सळ्या बांधलेला तर कोसळलेला, हे पण लोकांनी त्यांना निदर्शनात आणून दिलं, तरी पण हे लोक ऐकायला तयार नाही. त्याला काय झालं ना, सचिन भाऊ तिकडे पालघरला बसलाय, त्याला काय झालं तर आम्ही पाणी जाऊन ना बंद वसायचा सगळं आम्ही अख्खा पाणी बंद करून अख्खी आम्ही एरिया जाऊन ते नदीवर बसून बरोबर आम्हाला जवळचं पाणी असून आम्हाला पाणी नाही दिला तर आम्ही पाणी कशाला मासवणचं पाणी तुम्ही गावाला दिला, दुनियेला पाणी दिला, अख्ख्या दुनियाला पाणी आहे. तुमचं एवढं वय झालेलं आहे तरी अजून तर तुम्ही आम्ही अजून पाणी भरतो, पाणी भरतात. पाणी भरतो अजून. मग आम्ही टाकीवर जाऊन बसू ना. काय बोलणार तुम्ही? नाही कोणीच नाही बोलणार. काय बोलणार आजी? एवढ्या वर्ष गावाला पाणी नाही आलं तर आम्ही नदीवर जाऊन पाणी बंद करून टाकून. तुम्ही कधीपासून म्हणजे पाणी कुठे म्हणजे पाणी कसं आम्ही डोक्यावर पाणी आणतो, तिकडनं भरतो डोंगरीवर. विहिरीने का नळ कशा? नळ आहे तिकडे एकच आहे, बोरिंग मारलेला. म्हणजे एवढे वर्ष झाले तुम्ही तिकडनंच पाणी भरतो. आमच्या गल्ल्याला पट्टे बसले पाणी भरून, मग अख्या माना दुखतात, पाय दुखत असते, मग पाय पण दुखतात, कमरा पण दुखतात पाणी भरून. पण शासनाला अजून जाग येतच नाही. आता सचिन पिंपले उपोषणाला बसलेले आहेत, तुम्ही काय बोलणार त्यांना? काय तर त्याला काही झालं तर मग ते जिम्मेदारी ना, देणार आहे पाणी देणार होते ते जिम्मेदारी. तुम्ही पाठिंबा आहे का त्यांचा? हो आमचा पाठिंबा आहे त्यांना. तुम्ही गेलेले पालघरला? हो गेलेले. हे बघा माल कसा टाकलाय. आता झाडू मारला का हे खडे निघून जातात, हा बघा माल कसा टाकलाय त्यांनी. चांगला टाकायचं ना, हे मधून पाहिजे होता काही द्यायला. राष्ट्रीय पेयजल आणि जल जीवन मिशन ही योजना सर्व ठिकाणी राबवली जाते. प्रत्येक गाव खेड्यामध्ये शासनाने हर घर पाणीची योजना आलेली आहे. पण खरोखरच हर घर पाणी ही योजना प्रत्येक गावाला मिळाली आहे का? प्रत्येक गावाला पाणी मिळालं आहे का? तर आपण म्हणावं तर नाही. अजूनही कित्येक गावं पाडे आहेत, हे तहानेने आहेतच. आज आपण मासवण या ठिकाणी आलेलो आहोत. मासवणच्या काही अंतरावरच मासवणला नदी आहे, पण ह्या नदीचं पाणी सर्वांना मिळतं, पण मासवणच्या गावांनाच हे पाणी मिळत नाही. तर आपण बघू शकतात माझ्या मागे टाकी बांधलेली आहे. ह्या टाकीला बांधकाम सुरू असताना 1 वर्ष अंदाजे झालं असेल.
तेव्हाच हा टाकीचा काही भाग कोसळून पडला. म्हणजेच हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. एकंदरीत बघायला गेलं तर इथली गावखेडे आहेत, म्हणजे येथील लोक काय बोलत नाही म्हणून काम कसंही करून जायचं, एकंदरीत थूकपट्टी लावण्याचं काम करायचं का? जेव्हा बघायला गेलं तर ही योजना केल्यानंतर जे कॉन्ट्रॅक्टर असतात ते निघून जातील, पण पाणी ही गावातील लोकांना मिळतं. योजना झाल्यानंतर फक्त वर्षभरच पाणी देतील का गावांना? त्याच्यानंतर काय? जर नळ फुटले, जर टाकी तुटली, जर लिकेज झालं तर ह्याला जिम्मेदार कोण असणार आहे? म्हणजे एकंदरीत हेच ना का ह्या गावाला पाणी नाही मिळावं. ज्या शासनाच्या योजना आहेत, हर घर योजना, ती फक्त कागदावरतीच मर्यादित असणार का? प्रत्येक गावाला पाणी मिळणार ना? स्वतंत्र होऊन सुद्धा अजूनही स्त्रिया पाण्यासाठी वणवण फिरतात, पायपीट करत आहेत. त्यांची ही पायपीट कधी थांबणार? अक्षरशः आता आपण बघितलं का म्हातारे बायका आहेत, त्या सुद्धा किती किलोमीटर जाऊन पाणी घेऊन येतात. कमरेवर, खांद्यावर, डोक्यावर पाणी घेऊन येतात. त्यांच्या अंगाचं काय, त्यांचं वय नसताना सुद्धा त्यांनी पाणी आणावं लागतं. कारण गावखेड्यातील लोक हे मजुरीवर असतात, काही कंपनीवर जातात. सकाळी गेल्यानंतर हे लोक संध्याकाळी घरी येतात. त्याच्यानंतर त्यांना पाण्यासाठी जावं लागतं. अंधारात रात्री कधीही पाणी ते घेऊन येतात. विहिरीमध्ये कधी कधी तर मे जूनमध्ये तर पाणीच नसतं. पाणी ही विहिऱ्यांना आटतात. मग त्याच्यानंतर ह्या लोकांनी काय करायचं? शासन ह्या लोकांची दखल कधी घेईल? झोपी गेलेले शासन कधी जागे होणार? त्या उपोषण करूनच शासनाला जाग येते. आताच इथे उपोषण सुरू आहे, आम्र उपोषण सुरू आहे. हे उपोषण कशासाठी? पाण्यासाठी. ह्याच लोकांचं पाणी असून सुद्धा ह्या लोकांना पाणी नाही मिळत. म्हणजे शासनाला ह्याची लाज वाटली पाहिजे का येथील लोकांना हे पाणी मिळत नाही. शिलाप टाकला ना तर वरती पाणीच नाही त्यांनी मारला. आम्ही किती बोललो का पाणी मारा पण पाणीच नाही मारत. कोण येत होतं इकडे बघायला? येत होते ना बघायला. कॉन्टॅक्ट कधी यायचा कॉन्टॅक्टवाला आला का ते दुसरे कामवाले होते ते सांगायचे का पाणी मारलं असं बोलायचे. पण पाणी मारलेलं नसेल. पाणी मारलेलं नसेल. बघायचे आम्ही स्वतः बघायचे. आणि ते कोसळल्यानंतर तुम्हीच सांगितलं? हा आम्ही सांगितलं. असं बोलला होता ना, बाग दिसायचा ना, हा हा हा. असा बाग दिसायचा इकडनं. सर्व म्हणजे लोकं ते येऊन पाणी बघत मारलेलं नाहीये म्हणून तो कोसळला. हा सगळे बघून गेले ना ते. आणि कोसळल्यानंतर जेव्हा काम केल्यानंतर आता परत पाणी मारलं? नाही पाणी नाही मारलं. नाही मारलं. म्हणजे परत कोसळण्याची शक्यता आहे. शक्यता आहे. ही टाकी सक्सेसफुल होणार नाहीच. पंचायतला आम्ही सांगितले तेव्हा तिथूनचे ते माणसांनी कॉन्टॅक्टवाल्याला फोन केला की ये तुला तुझ्यासाठी कामासाठी बाया बोलतात. त्यांनी फोन उचलला नाही. 10 फोन केले असतील. ग्रामसभा चालू होती, फोन उचलला नाही. फोन नाही उचलला? नाही, कॉन्टॅक्टवाला आलाच नाही, फोन पण नाही उचलला. आणि जेव्हा हे काम सुरू असताना नाही त्याला आम्ही बघितलं पण नाही कसा आहे तो. काहीच नाही बघितलं? नाही. आजूबाजूला घरं राहतात, लहान मुलं तिकडे असतात. जर काय नाही, झालं त्याला तर आम्ही मग? बघितलंच नाही कसा कॉन्टॅक्टवाला आहे तो. दुसरे कामवाले यायचे, त्यांचे ते त्याच्या खाली दुसरे माणूस असतील ना ते यायचे. तो नाही यायचा. तो नाही यायचा. नाही प्यायला एक हंडा भरायला आम्हाला 1 तास लागतो. हा. प्यायला पाणी हा. आणि वापरायला पाणी तर आम्ही त्या विहिरीवरून आणतो. हा. आणि कपडे धुवायला नदीवरी. नदीवर आम्ही सकाळी किती 5:30 ला कपडे धुवायला जायचं. तिथे पण एवढ्या 4-5 दगडे आहेत. तिथे किती लाईन लागते. तिथे पण जशी हापशावर लाईन लागते ना, तिथे कपडे धुवायला लाईन पण लागते. मग नदी आहे, नदीत पाय घसरला, काय झालं मग काय आम्हाला गरज आहे म्हणून आम्ही त्या नदीत जातो. पंचायतला आम्ही सांगतो का पाणी नाही आम्हाला नदीचं पाणी म्हणजे वापराय पुरा द्या. ते काय बोलले, जुन्या बाया होत्या, कष्ट करीत होत्या, डोकीवर भांडी घेऊन पाणी भरायच्या.
अजून तीच परिस्थिती आहे का? आहे अजून म्हातारे लोक तेच करतात नाही, ना. पण आता सगळं बदललंय. बदललंय, बरोबर आहे. पालघर जिल्हा जवळ आलेला आहे. जिल्हा जवळ आलाय, सगळं ज्ञान ते वरती गेलं, शिक्षण बरोबर वरती आहे, गेलं. सगळं. आणि आम्ही अजून डोकीवरच पाणी भरायचं म्हणजे का? अजून गाव खेड्यातल्या लोकांना पाणीच नाही. तुमच्या जवळ मासवण नदी आहे आहे, पण तुम्हाला पाणी नाही. पाणी नाही. 5-5:30ला धुवायला जायचं, ते 10 वाजता यायचं. 10 वाजता आलं का मग ते जेवण करायला ना, आम्ही काम कसं करायचं, खायचं काय? आणि मे आम्ही मध्ये तर पाणी- मजुरी करतो. मे मध्ये पाणी आटतं तेव्हा कसं करतात? तेव्हा होत असंच. एवढूचा हांडा पाणी कलशी असलं ते जपून वापरायचं. आपले गोडे तेल साखर वापरतो ना तसं पाणी वापरायचं. म्हणजे पाणी तर आपण सकाळी उठतो तिथपर्यंत रात्री पाणी झोपेपर्यंत तुम्हाला पाणीच 2 आहे दिवस आपल्याला. पाणी नसलं तर काम किती थांबून राहतो. पाण्याशिवाय काय आहे का? काहीच नाहीये. पण हे लोक सांगतात का जुन्या बाया किती वांडलीवरून पाणी आणायच्या, किती लांबून पाणी पण आणायचं. तेव्हाची परिस्थिती होती ना ती. तशी होती. आता पण तसंच करायचं का? आता तर लाखोचा फंड येतो ना. हो ना. मग किती आम्ही लोकांनी कष्ट करायचे, पण कष्ट नाही कोणाला दिसत. आणि मग तुम्ही कामावर वगैरे जातात तेव्हा कामावर आम्ही जातो ना, तर 1 दिवस काम करायचं, 2 दिवस 1 दिवस घरात राहायचं पाण्यासाठी, कपडे धुवायसाठी. मग ती मजुरी भेटो नाही भेटो, जे 200 रुपये 50 रुपये त्याच्यात घर चालवायचं. पण ते सरकारला नाही नाही दिसत. दिसत. आमचे कपडे चांगले दिसतात, पण आम्ही काय खातो ते नाही दिसत. काय नाही दिसत. बरोबर. आम्ही कपडे कुठे धुवायला जातो ते शासनाला नाही नाही नाही. काय बोलणार शासनाला? काय बोलणार शासनाला? काय बोलणार तुम्ही? ही परिस्थिती तुमची आहे अजूनही, त्याबद्दल काय बोलणार? काय बोलणार? त्यांना म्हणजे असं वाटायला पाहिजे की खरोखर ह्या महिला म्हणजे नदीवर जातात कपडे धुवायला का घरी धुतात का, पाहायला त्यांच्या कोणी नाही गावात येत. पाणी आहे की नाही, तर म्हणजे त्यांना म्हणजे जाणीव म्हणजे कळल्या पाहिजे लवकरात लवकर आणि पाण्याची सोय केल्या पाहिजे असं. तुम्हाला पाणी लवकरात हो, लवकर मिळावं. लवकरच मिळावंच पाहिजे असं. आता पाण्यासाठी तुम्हाला उपोषणाची वेळ आलेली आहे तुमच्यावर. आता आम्ही उपासनाला तिकडेच बसलात पालघरला. पालघरला. कपडे धुवायला, हे करायला ते करायला, जिल्हा म्हणून आज जवळ आम्ही आलाय राहिलो घरी. त्याच्या- जिल्हा जवळ आलाय तर काय त्याचा फायदा आहे? काहीच नाही फायदा, उलट आमचे हाल झाले तसं समजायचं. म्हणजे तुम्हाला असं वाटलेलं का पालघर जिल्हा होऊन आपल्याला काहीतरी त्याचा फायदा होईल? होईल, पण त्याच्या नाहीच फायदा, उलट लांब जातो जिल्हा. ही टाकी पाण्याची बांधली आहे. त्या टाकीचं काम सुरू असताना ह्या टाकीला पाणी शिपलं का किंवा कशा प्रकारे काम चालू होतं त्याबद्दल काय बोलणार? तर पाणी शिपलंच नाही पहिल्यापासून ते लोकांनी. पाणी शिपलं नाही शिपलं ना. टाकी आता पूर्ण झाली, तिथपर्यंत त्यांचं पूर्ण झालं बांधकाम आणि ती कोसळून गेली, कोसळली. आम्ही पंचायतला सांगितलं, काही जर कोसळली तर आमच्या जीवाला धोका आहे असं आम्ही बोलले त्यांना. हो, म्हणजे काम सुरू झालं, काम झालं आणि टाकी कोसळली. कोसळली. आजूबाजूला घरं आहेत, जर कोसळली किंवा तिथे लहान मुलं खेळत असतील तर मग त्याला जिम्मेदार कोण? म्हणजे कोण? हां, तेच आम्ही पंचायतला सांगितलं, तुम्ही जिम्मेदारी घ्यायची, असं कोणाला जीवाला हानमार झाली तर. हां. आणि बघायला गेलं तर म्हणजे काम सुरू असताना पाणी पण मारलेलं नाही. नाही मारलं. म्हणजे एकतरी बघायला गेलं तर निकृष्ट दर्जाचे काम केलेलं आहे का? हो. आमच्या घरी समजा जवळ घर असून आम्हाला पाणी नाही भेटत. हा, आमचा पाणी असून आम्हाला नाही भेटत. दुसऱ्या गावाला पाणी, मुंबईत गेला पाणी ना, आमचा गाव तसाच राहिला. तुम्हाला अजूनही लांब लांब हा, लांब लांब जाऊ लागतो. आता सोमवारपासून जे उपोषण सुरू होतं पाण्यासाठी, त्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही उपोषण केलेली आहेत का? मोर्चे काढलेत का? मोर्चे प्रत्येक वर्षाला सांगली तरी एका 2008 साली इथे टाकी बांधलेली, तिथे आम्ही गेलो, सगळ्या बाया हंडे घेऊन गेले. पाणी तिथे टाकीचं बंद केलं, 2 तास पाणी बंद केले, तिकडून फोन यायला लागले, तरी पाणी आम्ही सोडू दिलं नाही. मग त्या लोकांनी पोलीस स्टेशनला फोन केला असेल, मग पोलीस आले. त्यावेळचा सरपंच बोलला, बाया आल्या म्हणून आम्ही आलो, म्हणजे तेव्हा बाई होती सरपंच, बाया आल्या म्हणून मी आली. ते पोलिसांना उत्तर दिलं तसं. मग काय बोलणार तिथे? तेव्हा त्याही लेखी दिलेली नव्हती. लेखी द्यायला पाहिजेत होती, ती चूक झाली. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही पाण्यासाठी मोर्चे काढता? प्रत्येक वर्षी. पण तरी पण पाणी नाही. नाही, हंडा कलशी घेऊन आम्ही मोर्चे काढतो. हंडा कलशी. मग आता जे बसलेले आहेत मोर्चाला, तुम्हाला वाटतं का आता तरी मोर्चाला तुम्हाला सहभाग कोणाकोणाचा असतो? आता काय करणार? आम्हाला बाया बोलल्या, सरपंच बोलला किंवा अजून गावातले कार्यकर्ते बोलतील, चला आपण पाण्यासाठी मोर्चा काढू. मग आम्ही जातो, कामावर न जाता आम्ही मोर्चाला जातो. पण त्याचा पाहिजे तुम्हाला पाणी पाहिजे म्हणून आम्ही जातो, पण आम्हाला त्याचा उपयोग काही होत नाही, फायदा होतच नाही. शासनानं झोपलेलंच आहे.
अजून त्यांना अशी खेडोपाड्याची जाग येणार नाही. कारण खेडोपाड्यामध्ये माणसं नाही ना, नाही, जनावरं. बरोबर, कारण जनावर नदीवरच पाणी नाही, प्यायला नाही. जातात ना, मग तशीच हालत. मग त्या कातकरी पाड्यात तर एवढी अवस्था आहे ना आम्हाला घर जमीन आम्हाला चोपायला लागते. आमचं काय असलं तर आम्हाला एक टाकीचे 100 रुपये 150 रुपये एका टाकीचे भरायला म्हणजे लागतात. पाणी पण तुम्हाला विकत घ्यावं लागतं. असे म्हणजे जिरापा आल्या नितल पाणी ते आम्ही भरून आणतो. पाणी एका गाडीचे 150 रुपये भरले तर ते माणूस मजुरी करणार माणूस काय करणार? पैसे पाण्याला भरणार का खाणार पोटाला? आमची तर शेतीवाडी काहीच नाही. मासवण गावाची अख्खी शेती हे माणसाची नाहीच. ते माणसं आहेत बाहेर त्यांची जमीन, ते जमीन लावतच नाही. आम्हाला मजुरीसाठी जावं लागतं पालघरला, कुठे कुठे कंपनीना. ही आहे मासवण नदी, पाण्याने तुडुंब भरलेली नदी. ही जवळ अर्धा किलोमीटर मासवण या गावापासून ही नदी आहे. पण मासवण येथील लोक पाण्यासाठी तहानलेले आहेत. आपण बघितल्या लोकांच्या प्रतिक्रिया, महिलांच्या प्रतिक्रिया, अक्षरशः त्यांचा आक्रोश आहे, खूप संताप आहे. गेले 15 ते 18 वर्ष झाली ही लोक मोर्चा काढतात, प्रत्येक वर्षी मोर्चा काढतात, जेणेकरून शासनाला जाग येईल आणि आमच्या गावामध्ये पाणी मिळेल आणि आमची होणारी पायपिटी थांबेल. विहिरीमधून अक्षरशः बोरिंग हापसून ह्या महिलांचं अक्षरशः म्हातारे झालेले आहेत, पण अजूनही या गावामध्ये पाणीच मिळालं नाही. ही मासवण नदी आहे, ह्या नदीमधून शहराकडे पाणी जातं, पण जे खेड्याचं पाणी आहे ते शहरामध्ये जातं, पण खेड्यातल्याच लोकांना पाणी मिळत नाहीच. हीच खरंच शोकांतिका आहे. शासन झोपी गेलेलं आहे, ते कधीच होईल. अक्षरशः ह्या पाण्यासाठी आंदोलनं करत आहेत. बेमुदत उपोषण सुरू आहे पालघरमध्ये. जे उपोषण सुरू आहे ते उपोषणावर ठाम आहे. जिथपर्यंत पाणी मिळत नाही तिथपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असं त्यांचं ठाम आहे. तरी एकंदरीत बघायला गेलं, आता आम्ही पाहणी केली का त्या गावामध्ये जी योजना सुरू आहे त्याचं काम निकृष्ट दर्जाचे केलेले आहे, कुठेच पूर्ण केलेलं नाही आहे. आणि ह्याच मासवणच्या नदीमधून त्या मासवणच्या लोकांना पाणी जाणार आहे, पण त्या गावाला अजूनही 18 वर्ष झाली त्या गावाला पाणीही अजूनही मिळालेलं नाही. आपण बघू शकता का मासवणच्या नदीमध्ये किती पाणी भरलेलं आहे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, मासवण.